महत्त्वाची आणि मोठी बातमी भोंदू अशोक खरात संदर्भातली। या प्रकरणामध्ये त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहता न्यायालयामध्ये आज सुनावणी होतीये। शिर्डीतील शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात कल्पना खरात आरोपी आहे। ती 1 एप्रिल पासून फरार आहे। यापूर्वी 10 आणि 16 एप्रिलच्या सुनावण्यांमध्ये निर्णय होऊ शकला नव्हता। आज वकील आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालय काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना विचारूया। हरीश, जेव्हापासून गुन्हा दाखल झालाय कल्पना खरात फरार आहे आणि आता तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये, काय सांगाल? नक्की सुवर्ण, आपण जर बघितलं तर हा भोंदू अशोक खरात जेव्हा महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत गेला त्यानंतर शिर्डीमध्ये देखील त्याच्यावरती आणि त्याच्या पत्नीवरती एका शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा 31 मार्च रोजी दाखल झालेला होता आणि तेव्हापासून ही जी कल्पना खरात आहे ती फरार आहे आणि अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी 4 एप्रिलला अर्जही केला होता। त्याची सुनावणी 10 एप्रिलला झाली, मात्र कल्पना खरातचे वकील त्यावेळी उपस्थित राहिले नाही। नंतर 16 तारखेला देखील सुनावणी झाली, त्यामध्ये फिर्यादीच्या वकिलांनी वेळ मागून घेतला। त्यामुळे आज आता ही या प्रकरणाची सुनावणी होते। मग तिला अटकपूर्व जामीन आज मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारी पक्ष आपली बाजू मांडेल, त्यानंतर फिर्यादीचा वकील आणि आरोपीचे वकील अशा तिघांच्या युक्तिवादानंतर राहता न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर हरीश, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आता अमरावतीतलं परतवाड्याचं लैंगिक शोषण प्रकरण, मुलींचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे। अयान अहमदसह 4 आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। 27 एप्रिल पर्यंत सगळे आरोपी हे पोलीस कोठडीत राहणार आहेत, त्यामुळे पोलिसांना त्यांच्याकडून अधिक माहिती घेता येणार आहे, त्यांची चौकशी करता येणार आहे। अयाननं रील बनवण्याकरता वापरलेली थार गाडी, नोटांचं बंडल, त्याच्या समोर असलेले आयफोन्स, रिव्हॉल्वर या सगळ्याची चौकशी करणं गरजेचं आहे असं पोलिसांचं मत आहे। मुलींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून त्यातून आरोपींनी पैसा कमवला का याचा सुद्धा तपास पोलिसांना करायचा आहे। 8 आरोपींचे 11 खात्यांचे बँक स्टेटमेंट्स पोलिसांजवळ आहेत। या बँक खात्यांमध्ये आलेल्या पैशांची चौकशी करणं गरजेचं आहे। आरोपींच्या मोबाईलमधील रिकव्हर झालेला आणि फॉरेन्सिक लॅबमधून तपासणी करून आलेला डेटा आरोपींच्या समक्ष तपासणं, समोरासमोर त्याचं क्रॉस चेकिंग करणं गरजेचं आहे। पोलीस कोठडी मिळालेले आरोपी अयान अहमद तन्वीर, अहमद उजैर खान इक्बाल खान, मोहम्मद साद, मोहम्मद साबिर तरबेज खान, तस्लीम खान। आमचे प्रतिनिधी संजय यांना विचारूया। संजय, काय सांगाल? अपडेट रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत याही प्रकरणात। निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील हे मुलींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ प्रकरणच्या या प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे जे पुढे येत आहे। काल आरोपींची जवळपास 7 दिवसाची पोलीस कोठडी आहे ती संपणार होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अचलपूरच्या न्यायालयात हजर केलं। त्यावेळी आरोपींचे जे सरकारी वकील आहेत धनराज नावाचे आणि जे पोलीस निरीक्षक आहेत सुरेश मस्के यांनी न्यायालयासमक्ष सांगितलं की अयानने जी रील्स वापरण्यासाठी बनवलेली जी थार गाडी आहे त्या थारमध्ये जो नोटाचे बंडल आढळलेले होते, आयफोन आढळलेले होते आणि रिव्हॉल्वर दिसत होती। हा रिव्हॉल्वरचा शोध घेणे गरजेचं आहे। ती असली आहे की नकली आहे, नकली असेल तर ती कुठून आणली, कशासाठी आणली, त्या संपूर्ण बाबी तपासात घेणे गरजेचं आहे। सोबतच या मुलींचे जे फोटो आणि व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहे ती एखाद्या पॉर्न साईटवर टाकून आरोपींनी त्यामधून पैसा तर कमवला नाही ना, ही देखील पोलिसांना शंका येते। त्यामुळं पोलीस या आरोपींचे 8ही आरोपींचे बँकेचे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट पोलिसांकडे आलेले आहे, ते स्टेटमेंट तपासणे गरजेचे आहे। सोबतच आरोपींकडून आतापर्यंत जवळपास 8 मोबाईल जप्त करण्यात आले, त्यापैकी 5 मोबाईल जे आहे ते फॉरेन्सिक लॅबमध्ये डाटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आलेले होते आणि इतरही मोबाईल डाटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आलेले आहे। लॅपटॉप आहे, हार्ड डिस्क आहे, पेनड्राईव्ह आहे, हे सगळं जे आहे ते फॉरेन्सिक लॅबमधून तपासण्यात आलेले आहे। त्यामुळं या जो रिकव्हर झालेला डाटा आहे आणि फॉरेन्सिक लॅबमधून तपासणी करून आलेला डाटा आहे, हा डाटा आणि या डाटातले जे काही फोटो असेल, व्हिडिओ असेल, तो आरोपी समक्ष तपासणे गरजेचे असल्याची बाजू जी आहे सरकारी वकील आणि जे आरोपी पोलीस निरीक्षक जे सुरेश मस्के यांनी न्यायालयात भक्कमपणे मांडली आणि याच आधारे अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने या 4ही आरोपींचा जो PCR आहे 7 दिवसापर्यंत म्हणजे पुढच्या या 27 एप्रिल पर्यंत वाढवून देण्यात आलेला आहे। त्यामुळे 27 एप्रिल पर्यंत आरोपींकडून आणखी काय काय गोष्टी निष्पन्न होते ते पाहावं लागणार आहे।
आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 मुली आणि आणखी एका मुलीची वाढ झालेली आहे. 16 वर्षीय मुलीच्या आईने बरोबर तक्रार दिलेली आहे संजय, की- म्हणजे 27 तारखेपर्यंत अजून खूप महत्वाची माहिती हाती लागू शकते. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता खरात प्रकरण बघूया. SIT चौकशी वेळी भोंदू खरातची प्रकृती बिघडली. खरातसाठी तातडीनं कार्डियाक अँब्युलन्स मागवण्यात आली. खरातला डोकेदुखी, मळमळ होणे अशा प्रकारची तक्रार होती. त्याच्या छातीतही दुखत होतं, त्यामुळे काही काळ खरातला ऑक्सिजन लावावा लागला. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना विचारूया. लक्ष्मण, काय अपडेट? सुवर्ण, अशोक खरात सध्या SITच्या ताब्यामध्ये आहे आणि अशोक खरातची चौकशी जी आहे ती SIT कडनं केली जाते. मात्र या चौकशी दरम्यान अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आलेली आहे. अशोक खरातला अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्या ठिकाणी कार्डियाक अँब्युलन्स बोलवून त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळेला त्याला इमर्जन्सी ऑक्सिजन देखील लावण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते. मात्र या सगळ्या प्रकारानंतर आता त्याची प्रकृती बिघडल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी देखील त्याला न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी पाठवावं अशा प्रकारचा एक विनंती अर्ज जो आहे तो SIT कडे केलेला आहे. कारण त्याचा एका खांद्याचं अर्थात एका बाजूच्या हाताचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याला न्यूरोची तपासणी करावी अशा स्वरूपाचा अर्ज यापूर्वी देखील देण्यात आलेला होता. आता पुन्हा एकदा त्याच्या वकिलांनी अशा स्वरूपाचा अर्ज SIT कडे दिलेला आहे. त्यामुळे अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असला तरी त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं का किंवा त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवलं जातं का हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल.